हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस प्रिया. तर तुम्ही इथे बघू शकता ICDS एक्झाम पॅटर्न याचा नवीन टायमर आलेला आहे. त्यामध्ये आपला जो पेपर आहे ज्यात 100 क्वेश्चन होते 200 मार्क्ससाठी, ते आता 2 ग्रुपमध्ये होणार आहे. जसं की ग्रुप ए आणि ग्रुप बी इथे तुम्ही बघू शकता. जसं इंग्लिश हा सब्जेक्ट विथ ग्रामर पण इन्क्लूड असेल यामध्ये. त्याचे 5 क्वेश्चन विचारणार आहेत. आणि मराठी प्लस ग्रामर यामध्ये पण 5 क्वेश्चन विचारणार आहे. सामान्य ज्ञान यामध्ये 10 क्वेश्चन विचारणार आहे. एकात्मिक बाल विकास योजना आणि कायदे यामध्ये पण 10 क्वेश्चन. पोषण मोहीम 5 क्वेश्चन. गणित बुद्धिमत्ता अंकगणित 10 क्वेश्चन. संगणक 5 क्वेश्चन. हे ग्रुप एमध्ये म्हणजे टोटल ग्रुप एमध्ये आपल्याला 50 क्वेश्चन विचारणार आहे आणि त्यासाठी टाईम दिला जाणार आहे 45 मिनिट्स. तसंच जसं आपला ग्रुप ए सॉल्व करून होऊन जाईल म्हणजे हा टाईम अप होऊन जाईल किती 45 मिनिट्स. या 45 मिनिट्समध्येच तुम्हाला हे 50 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. तसंच तुमचा ग्रुप बी हा सेक्शन स्टार्ट होऊन जाईल. त्यामध्ये पण क्वांटिटी क्वेश्चनची सेमच आहे. 50 क्वेश्चन राहणार आहे 45 मिनिट्ससाठी. आणि ही एक्झाम कधीपासून स्टार्ट होणार आहे 14 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत. आता यामध्ये आपण जी सिरीज बघत आहोत ICDSची, त्यामध्ये आपण एकात्मिक बालविकास योजना काही बघितलेल्या आहे. तर या एकात्मिक बाल विकास योजना आणि कायदे यावर म्हणजे टोटल क्वेश्चन किती विचारणार आहे. ग्रुप एमध्ये किती आहे 10 आहे. ग्रुप बीमध्ये 10 क्वेश्चन आहे. म्हणजे असे 20 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. आणि पोषण मोहीम या टॉपिकला 5 क्वेश्चन आणि 5 क्वेश्चन म्हणजे टोटल 10 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. आणि संगणक या टॉपिकवर 10 क्वेश्चन हे पण 20 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. तर आपण एकात्मिक बालविकास योजना आणि कायदे याबद्दल थोडी माहिती बघू. तर आजच्या आपण त्या चॅप्टरमध्ये आपण महिला व बालविकास संदर्भात आयोग व मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय संघटना यावर फोकस करणार आहोत. त्यात काही आयोग दिलेले आहे, जसे राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग त्यालाच आपण NCPC असं म्हणतो, राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग. आणि यामध्ये मंत्रालय आपल्याला कोणते बघायचे आहे तर महिला व बालविकास मंत्रालय, भारताचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय. आणि आंतरराष्ट्रीय संघटना त्यामध्ये आपल्याला 2च संघटना अभ्यासाचे आहे. एक आहे UNCRPD, त्याचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन ऑफ डिसॅबिलिटीज. याचे लॉंग फॉर्मसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण की कधी आपल्याला लॉंग फॉर्मसुद्धा पेपरमध्ये विचारण्यात येतात. आणि सेकंड आहे युनिसेफ, जी आपल्या ओळखीचीच आहे, युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. कारण की आता कंबाईनची आताच एक्झाम झाली आहे, त्यामध्ये तुम्ही यातली युनिसेफ ही संघटना अभ्यासलीच असेल, पण तरी आपण रिपिटेटिव्हली ही आज बघणार आहोत, म्हणजे आज किंवा नंतरच्या लेक्चरमध्ये. आज सगळ्यात पहिले फोकस आपण आयोगवर करणार आहोत, त्यामधला राष्ट्रीय महिला आयोग. तर राष्ट्रीय महिला महिला आयोगाची स्थापना कधी झाली तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली 1992. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचा कायदा 1990च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे याची स्थापना झाली आहे, या राष्ट्रीय महिला आयोगाची. याचं स्वरूप कसं आहे, ही एक वैधानिक संस्था आहे. ओके. आणि याद्वारे एक मासिकसुद्धा प्रकाशित केले जातं, त्याचं नाव आहे राष्ट्र महिला. ओके. नेक्स्ट याची रचना कशी आहे, यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतील. या 5 सदस्यापैकी 3 सदस्यांचं आपल्याला इथे डिस्क्रिप्शन दिलेलं दिसतं आहे. त्यामध्ये एक अनुसूचित जातीचं सदस्य असेल, सेकंड एक अनुसूचित जमातीचा सदस्य असेल, आणि थर्ड सदस्य सचिव असेल. तो सदस्य सचिव हा केंद्र सरकारमार्फत निवडला जाईल. तर हा सदस्य सचिव हा जो आहे तो नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो. आणि आता याबद्दल आणखी जर माहिती करायची झाल्यास तर याचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे तर याचा 3 वर्ष कमाल मुदतीसाठी नियुक्ती होते. कोणाची? अध्यक्षाची. ओके. आणि या अध्यक्षाची नेमणूक कोण करते? केंद्र शासन. आणि आता सध्या जर प्रश्न पेपरमध्ये विचारला की आता राष्ट्रीय महिला आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे तर त्याचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव आहे विजया रहाटकर. ओके. जसं आपल्याला आता सध्याचे अध्यक्ष माहीत आहे, आता विजया रहाटकर आहे, पण फर्स्ट अध्यक्ष कोण होते किंवा सर्वात जास्त वेळा अध्यक्षपद भूषवणारी व्यक्ती कोण, असले सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. तर आपल्याला काय करायचे आहे, स्टार्टिंगचे 3 आणि लास्टचे 3 आपण अध्यक्ष लक्षात ठेवू. स्टार्टिंगमध्ये
जर पहिले अध्यक्ष कोण हा जर प्रश्न विचारला, कारण याची स्थापना कधीची आहे? 1992. तर मग यांचा जयंत पटनाईक यांचा कार्यकाळ कधीपासून स्टार्ट होईल? 1992 ते 1995 पर्यंत. सेकंड आहे डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचा कार्यकाळ आहे 1995 ते 1998. नेक्स्ट थर्ड आहे विभा पार्थसारथी यांचा कार्यकाळ आहे 1999 ते 2002. लास्टचे 3 बघू. लास्टच्या 3मध्ये 7th नंबरवर दिसतंय तुम्हाला ललिता कुमार मंगलम यांचा कार्यकाळ आहे 2014 तर 2018 पर्यंत. रेखा शर्मा 8व्या नंबरच्या अध्यक्ष आहेत. यांचा कार्यकाळ आहे 2018 ते 2024 पर्यंत. आणि 9th नंबरवर म्हणजे आता सध्याच्या विद्यमान अध्यक्ष कोण आहे? तर विजया रहाटकर. 2024मध्ये यांची नियुक्ती झाली, तर आजपर्यंत या अध्यक्ष आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन असा विचारू शकतो की 2दा अध्यक्षपद भूषवणारी व्यक्ती कोण? तर त्याचा आन्सर आहे डॉक्टर गिरिजा व्यास यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचं 2दा अध्यक्षपद भूषवले आहे. आणि या कितव्या नंबरच्या अध्यक्ष आहे हा पण प्रश्न विचारू शकता. तर त्यामध्ये उत्तर राहील त्याचं 5व्या नंबरच्या अध्यक्ष आहे. आणि यांचा कार्यकाळ कधीपासून कधीपर्यंत होता? तर 2005 पासून 2011 पर्यंत, म्हणजे सलग अध्यक्ष राहिलेल्या आहेत त्या 3 वर्षासाठी, 2005 ते 2008 आणि 2008 ते 2011. जर तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे काय, त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचं जर स्वरूप थोडक्यात जे मेन टॉपिकच यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे, हे जर तुम्हाला समजलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला हवा. थँक्यू.